साईराम. आजचा दिवस बोललं तर शेवटचा दिवस, 9वा स्वर्ग सुखाचा प्रवास, लास्ट दिवस आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आत्ताच जस्ट आलो आहे बाबांच्या घरी आंघोळीसाठी. आंघोळी आणि जेवणाची ते व्यवस्था करतात, खूप छान करतात व्यवस्था, आंघोळीची आणि जेवणाची व्यवस्था. आणि जेवण पण असं खूप छान असतं, दरवर्षी काय ना काय ठेवतात. ह्या आत्ता जेवण काय होतं माहिती आहे का? आजचं जेवण कढी होती, चणे होते, चण्याची भाजी, कैरी आणि डाळ भात. साईराम, आम्ही सकाळच्या हॉलवरून निघालेलो आहे. तर आम्ही ते जे बाबा मी म्हणजे जसं का मी गेल्या वर्षी गेलेलो तसं म्हणजे रात्रीच्या हॉलवरून गेलो, तिथं गेलेलो, मस्तपैकी गेलो, चाललो 3 किलोमीटर चाललो आणि त्या बाबांचं घर येतं. म्हणजे जसं काय ते का बोलतो मनीष, आम्ही सोने गावात आलो आहे. तर ते बाबा आमची 25 वर्ष सेवा करतात. त्या पाठीमागे कहाणी आहे साई सोशल ग्रुप वडाळ्याची. कारण ते पहिल्यांदा जेव्हा आले होते या बाबांकडे तेव्हा तिथे पाणी नव्हतं. त्यांना आंघोळीसाठी गेलेले आमचे साई भक्त सर्व साई सोशल ग्रुपचे, त्यांना पाणी नव्हतं आंघोळीसाठी. तर बाबांनी छोटी मोठी सेवा करून त्यांना पाणी दिलं, त्यांचं खाणं पिणं केलं. आणि आता बघा इथं एवढं पाणी आहे की भरपूर, म्हणजे जोपर्यंत असं वाटतं की आमचा पायगुण चांगला होता साई सोशल ग्रुपचा, आणि त्यापासून ते बाबा आम्हाला सेवा करतात. आणि लाड लाड करून मला नेला. साईराम, मी बाळासाहेब जावळे, सोनेवाडी तालुका कोपरगाव इथून बोलतोय. आज साई सेवक मंडळ पालखी सोहळा माझ्या घरी आज 23 वर्षापासून येतोय. तरी सर्व साई भक्त अगदी प्रेमाने गुण्या गोविंदाने तिथं नाचत गात येतात. तर मी त्याबद्दल त्यांचा ऋणी आणि आभारी आहे. साईराम, सोनेवाडी या ठिकाणी बाळासाहेब भागवत जावळे यांच्या वस्तीवर गेल्या 20-22 वर्षापासून वाडा या ठिकाणावरून साईसेवक मंडळाची पालखी साईबाबा शिर्डीकडे जात असते. ती पालखी या बाळासाहेब जावळे यांच्या वस्तीवर तिचा नाश्त्याचा आणि जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम ते गेल्या 20-22 वर्षापासून आयोजित करत आहेत. ही दिंडी, ही पायी पालखी सोहळा अतिशय आनंदाने साईबाबाचं नाम गात ही दरवर्षी येत असते. आणि दरवर्षी ते त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे या पालखीला ते अन्नदानाचं काम करत आहे. बघ, ते तुला नक्की दर्शन देतील आणि या घराला शेडी बनवतील. आई खरंच? हो रे, वेडा कुठला. तर आम्ही आता जेवून बिवून निघालेलो आहे जेवणाच्या हॉलवरून मस्तपैकी. आणि हे मुलं पण अतरंगीगिरी करतायत, थोडे झाडाला लटकतायत. आता आमचा 9वा दिवस आहे. आता आम्ही जाणार साईच्या दरबारात, स्वर्गसुखाचा प्रवास, 9वा दिवस. तर आपण भेटूया डायरेक्ट साईबाबा मंदिराच्या इथं. काय बोलतो? कपडे घातलेले मस्त, सगळ्यांनी ड्रेसिंग मारलेली आहे भाई, खूप छान ड्रेसिंग हार्ड आहे सगळ्यांची. कुर्ता लेंगा शिवाय वार्ता नाही, साधं काम नाही भाई. गांधी टोपी, सगळ्यांना लोकांची शान गांधी टोपी. बोला ओम साईराम. ओम साईराम. फिरो का फिर बादशाह पीर. हो अनिकेत, हँडसम बॉय. हो मनीष तळेकर, साईराम भाई. हो ये देखो. तर आम्ही आज आत्तापर्यंत
बाबांच्या घरातून निघालो आहे, अजूनपर्यंत पोचलो नाही, खूप दमलो आहे. तर 4 किलोमीटर आहे अजून. काम आहे, अजून किती टाईम लागेल. आणि वाजलेले आहेत एक वाजलेला आहे. उरलेत काहीचे क्षण साईंच्या भेटीसाठी. तर आपण डायरेक्ट तर आता आम्ही निघत आहे हॉल्टवरून. तर आमचा मनीष तळेकर, बोलायचं राहिलं तर वडाळ्याचा चॉकलेट बॉय, तो साईबाबांची शायरी बोलणार आहे 2 वाक्यामध्ये. तर आपण भेटू. खूप छान, तो शायऱ्या पण खूप छान बोलतो आणि गाणी पण खूप छान बोलतो. जसं का आता आम्ही कुठं भजन छोटं मोठं भजन असतं आमचं मंडळ, तर त्याचाच हा एक पॅटर्न आहे. बघूया, आता तुम्हाला दाखवतो शायरी बोलताना. शिर्डीची वाट माझ्या साईनाथाच्या कृपेने आम्हा भक्तांचे होते सोनेरी पहाट. बोला ओ तर आम्ही आता थोड्याच वेळात, खूप ऊन आहे, आम्ही शिर्डीच्या रस्त्यावरच आहे. शिर्डी या गावातच आहे मस्तपैकी. आणि एक उसाचा ज्यूस पियालो. 1 नंबर होता उसाचा ज्यूस, खूप छान होता, मस्त. तर तुम्हाला दाखवतो साईबाबांची मोठी फ्रेम मस्तपैकी. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. ध्यास तुझाच वास राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. साईराम, फायनली आमचं दर्शन झालं. स्वर्गसुखाचा प्रवास समाप्त झाला. कमांडो जय बाप्पा की जय. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. व्यवस्थित दर्शन झालं एकदम. 5 मिनिटं आम्ही गाभाऱ्यात थांबलेलो. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही जेवणाच्या स्पॉटला चाललोय. कुठे? श्री साई प्रसादालय. श्री साई प्रसादालय मध्ये चाललेलो आहे साईंचा प्रसाद खायला. तर आता आपण तिकडे भेटूया. दर्शन झालं आणि आताच आम्ही जस्ट रूमवर आलोय. तर आता 2025ची आमची स्वर्गसुखाची वारी खूप चांगली गेली. या 2025च्या वारीमध्ये आम्ही खूप मजा केली, मस्ती केली. त्या पलीकडे पण आम्ही खूप सारे अनुभव, खूप साऱ्या आठवणी आणि खूप गमती जमती केल्यात. तर आता खूप वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, कारण सर्व बिझी असतात, सर्वांची कामानिमित्त असतात. तर कोण
आपल्या कॉलेज निमित्त बाहेर असतं तर कोण दुसऱ्या कामाला व्यतिरिक्त काम करत असतात. तर या साई पालखीमध्ये आम्ही सर्व मित्र एकत्र येतो. म्हणजे मित्र बोलण्यापलीकडे आम्ही सर्व भाऊ आम्ही 9 दिवस सर्व एकत्रच असतो. तर त्या वारीमध्ये आम्ही खूप चांगला सहवास केला आणि सहवास करून आम्ही खूप चांगले जे आमचे जुने आठवणी होते ते पण आम्ही ताजा केल्यात. आणि आता जसं आम्ही बोललो की आमचं खूप दर्शन झालंच आहे. तर या दर्शनामागे आम्ही खूप साऱ्या आमच्या मित्रपरिवार किंवा आमच्या नातेवाईकांच्या प्रार्थना केल्या की त्यांचा पुढील प्रवास हा खूप चांगला हो, सर्व निरोगी राहावे. आणि आम्ही 2026ला परत येणार आहोत, ते पण साई सेवक म्हणून. आमचे नवीन ब्लॉग्स येत राहतील आमच्या चॅनलवर, तर त्या चॅनलवर प्रतिसाद करा. आणि जे काही तुमच्याकडनं संकल्पना असतील नवीन व्हिडिओच्या तर कमेंट बॉक्समध्ये राईट करा, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि या आमच्या चॅनलला स्वप्नील तळेकर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम. ते